भारतातील विविध क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये गुंतवणूक व आर्थिक सहाय्य देण्याची तयारी दर्शविणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त वित्त संस्थेने महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे। सेंट्रल वर्ल्ड बँक ऑफ OSJ यांच्या वतीने प्रवरा फायनान्शियल अँड अलाइटमेंट सर्व्हिसेस या संस्थेमार्फत ही गुंतवणूक करण्याचे लेखी पत्र देण्यात आले आहे। सेंट्रल वर्ल्ड बँक ऑफ OSJ च्या गव्हर्नर अंजली वसुंधरा इमर्ती यांनी अमरावती येथील गेली 20 वर्षे नोंदणीकृत असलेल्या प्रवरा फायनान्शियल अँड अलाइटमेंट सर्व्हिसला अधिकृत प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे। शासकीय, अर्धशासकीय व खासगी क्षेत्रात आर्थिक गुंतवणूक व सहाय्य देण्याचा अधिकार या संस्थेला देण्यात आल्याचे पत्रात नमूद केले आहे। 2005 पासून शासनाकडे नोंदणीकृत आलेल्या या संस्थेचे नेतृत्व विजय सीताराम कुलकर्णी करीत असून तुषार विजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था कार्यरत आहे। वीज निर्मिती, जलसंपदा, कृषी पायाभूत सुविधा, SEZ तसेच सार्वभौम कर्ज क्षेत्रात गुंतवणूक प्रस्ताव मांडण्याचा अधिकार संस्थेला असल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान अमरावती शहरातील स्मार्ट सिटीसह इतर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सार्वजनिक निधीचा गैरवापर, भ्रष्टाचार व अपहार झाल्याचा आरोप करत 60 ते 70 अधिकारी, कर्मचारी, कंत्राटीदारांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी तुषार कुलकर्णी यांनी केली आहे। या संदर्भातील 2021-22, 22-23, 23-24 या कालावधीतील शासकीय लेखपरीक्षण अहवालांच्या सत्यप्रती आपल्याकडे आल्याचा दावाही करण्यात आला आहे। या आरोपांना अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी ठामपणे फेटाळले आहे। या संबंधित पत्रासोबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे, लेखापरीक्षण अहवाल किंवा पुरावे महानगरपालिकेला प्राप्त झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। तसेच महानगरपालिकेच्या लेखापरीक्षण केवळ शासनाच्या अधिकृत यंत्रणेमार्फत होते आणि संबंधित संस्थेला शासन मान्यता असल्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे।